हाय फ्रेंड, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल साई किचन. साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मशरूमची भाजी कशी करता, ग्रेव्ही भाजी हे दाखवणार आहे. चला तर प्रोसिजर स्टार्ट करूया मशरूमची भाजी करण्याची. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहे, कोथिंबीर, 3 मोठे कांदे घेतलेले आहे, हे उभे चिरून घेतलेले आहे, टोमॅटो 2 घेतलेले आहे मध्यम आकाराचे, 2 चमचे बेसन पीठ, 3 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, 1 चमचा हळद, 2 चमचे जिरे, धने पावडर, काळा मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ चवीपुरती, कसुरी मेथी, कांदा लसूण मसाला 1 चमचा, दही 2 चमचे. म्हणजे हिरवी मिरची, लसूण, आले घेतले आहे, याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. आपण 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहे, त्याच्यात मी गरम पाणी टाकलेले आहे, ते आपल्याला स्वच्छ नीट धुवून घ्यायचे आहे. आता हे आपण कट करूया. अशा पद्धतीने हे कट करायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले सगळे मशरूम कट करून झालेले आहे. तुम्ही कोणतीही कढई याच्या ऐवजी वापरू शकता. आता आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट लागणार आहे आपल्याला. कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. आपल्याला सगळा कांदा ब्राऊन होईपर्यंत हे छान तेलात परतून घ्यायचं आहे. आपला लालसर परतलेला आहे. हा काळपट होऊ द्यायचा नाही आपल्याला. आता आपण याच्यात टोमॅटो ॲड करू. टोमॅटो पण छान याच्यात आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची छान ग्रेव्ही तयार होईल. याला तेल सुटत आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. हा परतलेला कांदा टोमॅटो मी गॅस बंद करत आहे. थंड होऊ द्यायचा आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये दळायचा आहे. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात मी अर्धा चमचा तेल टाकलेले आहे. त्याच्यात आपण जिरे टाकूया. जिरे छान फुलू द्यायचे आहे आपल्याला. मध्ये अर्धा चमचा तेल टाकलेले आहे. त्याच्यात मी जिरे टाकलेले आहे. जिरे छान आपल्याला तडतडू द्यायचे आहे. जिरे तडतडले आहे. आता आपण हिरव्या मिरच्या, लसूण, आलं पेस्ट जी तयार करून घेतली होती मिक्सरमध्ये ती टाकूया. छान परतून घ्यायचं आहे. जेवढं छान परतू तेवढी भाजी टेस्टी होते. याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. आता आपण जी मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो बारीक केलेला होता ते ॲड करूया. हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत ग्रेव्हीचा हे कांदा टोमॅटोचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला परतवण्यासाठी लागतं. आपला कांदा टोमॅटो जे आपण परतवलं होतं तेलामध्ये त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण एक एक करून मसाले ॲड करूया.
1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी, 1 चमचा मीठ, धने पावडर, हे छान परतून घेऊया, मिक्स करूया या ग्रेव्ही। तुम्ही बघू शकता याला तेल सुटत आहे, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। हे सगळं छान परतून झाल्यावर आपल्याला 2 चमचे बेसन मी ॲड करत आहे। बेसन याच्यासाठी ॲड करायचे की आपण जे दही टाकणार आहे या ग्रेव्हीत ते दही फाटत नाही आणि याला खूप छान बाइंडिंग देते बेसन पिठाने। 2 चमचे दही, दही खूप जास्त आंबट नाही घ्यायचं आहे आपल्याला, मलाई दहीच घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट हे छान गरम परतून घ्यायचं आहे। हे जे मशरूम आपण कट करून घेतले आहे ते आता याच्यात मिक्स करूया। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला छान तळली। इथे मी 1 वाटी पाणी याच्यात ॲड करत आहे। मशरूम हे थोडे हार्ड असतात, शिजायला 15 ते 20 मिनिट आपल्याला लागतील। आपण याच्यावर आता झाकण ठेवून घेऊया, हे छान वाफवून घेऊया। हे मशरूम आपले 15 ते 20 मिनिट वाफवून झालेले आहे। हे बघा आपली भाजी किती सुंदर छान अप्रतिम दिसत आहे। आता आपण गार्निशिंगसाठी याच्यात कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर आपण छान मिक्स करून घेऊया याच्यात। आता आपण गॅस बंद करूया, आपली भाजी मशरूमची तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली मशरूमची भाजी ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे। खूपच छान वास येत आहे, तुम्ही जरूर ट्राय करा। आणि जर तुम्हाला त्याच्यासोबत मी ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू घेतलेला आहे, मला तर असं झालं आहे कधी खाईल मी। तुम्ही जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबत असलेले बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।